तर काय म्हणता पोट्टे हो, आज आहे आपला पहिला मिनी व्लॉग. आणि सगळ्यात पहिले सकाळी सकाळी उठलो, ब्रश पेस्ट घेतला आणि माडीवर आलो दात घासायसाठी. कारण की खाल्ली थंडी होती रे बा. थंडीत काही दातही घासणं होत नाही आणि काहीच होत नाही. हे पाहून घ्या आपलं छोटंसं गाव वनी रंबापूर, तुम्हाला तर माहीतच असेल. दात घासता घासता पाहिले केसले वाढले होते. मी म्हटलं केस कापून घ्यावं. आज चहा बिस्किट पेलो. मग आलो संगोली घ्यायला. संगोली घेतला. आपण संगू कसा कॅमेरा पाहून हसते. मग संगून मी निघालो बोरगावला जासाठी. संगोली काहीतरी काम होतं म्हणून संगू येऊ राहिला. मी म्हटलं पहिले आपल्या गाडी पिवली काहीतरी खाऊ पिऊ घाला. म्हणजेच की पेट्रोल टाकायला आलो. पेट्रोल टाकायला आलो आणि दादा म्हणे कितीच टाकून. म्हटलं टाक, म्हटलं 500चं. पण तो म्हणे तुमचं तोंड पाहून वाढत नाही, तुमच्याकडे 500 रुपये असतील. मग मी म्हटलं बरोबर ओळखलं तर टाक 30चं. मग आलो बोरगावात. आणि काका का अरे बा 70 स्पीडनं ओव्हरटेक करून गेले आपल्याला. मग चप्पल घेतली शिवून मस्त. मग आलो कटिंग करायला. कटिंग बिटिंग करून घेतली. आणि मग मामाचा फोन आला की जाय म्हणे शिरायला काहीतरी खायला यायला. मग आलो बिकानेरमध्ये आलो आणि काय घ्यावं काही समजेच नाही. मग घेऊन घेतले 4 समोसे मस्त करून घेतले ते पार्सल करून घेतले. मग निघालो मी घरी जासाठी निघालो. गाडीला लावली चाबी आणि टाईमपास करत डोलत निघालो आपल्या घरी. हे पाहून घ्या पोट्टे हो, आपला बोरगावचा बायपास, तुम्हाला तर माहीतच असेल हायवे नाही आहे म्हणून. मग आलो घरी आलो आणि बा छोरा तर घराच्या बाहेरच उभा होता. कसा काय इतका उशीर आला म्हणे. मी घरी आलो आणि त्याचे येडेचाले चालू. इकडून तिकडे पलटी. मग दादा म्हणे जाय म्हणे डेअरीतून पनीर घेऊन ये म्हणे. मग निघालो डेअरीत पनीर घ्यायसाठी. तेव्हा पोट्टे आपल्यावर 2-2 गाड्या आहेत. मग आलो डेअरीत आलो आणि आपल्या गणूपलांना भेटलो. गणूपलांना म्हटलं पनीर दे म्हटलं. घरी आलो दादावर देऊन दिलं पनीर. आपला दादा झोपेतून उठला सध्या. मग शोरा म्हणे चला आपण फिरायला जाऊ. मग घेतली गाड्यांची चाबी. एकटाच लावून राहिला बा गाडीला चाबी. मी म्हटलं मामा तुम्ही चला सोबत. मग निघालो आम्ही. समोर ट्रॅक्टर जशी पुन्हा ट्रॅक्टरच करे. मग पहा याचे दोघांचा टाईमपास चालू. मग थोड्या वेळानं आम्ही पोचलो बनारशीवर पोचलो. आणि आपले बनारशीवर कायसाठी येतात आपले झोपलक खेळासाठी. मग यायचं खेळणं झालं. आम्ही निघालो घरी जासाठी. हात बा गाडीत केसच ओढे माय. मग फटाफट मी आंघोळ नव्हती केली तर आंघोळी करून घेतली. आणि थैली घेऊन मी कुठं निघालो, अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर कायसाठी आलो हे पहा पुढच्या व्लॉगमध्ये.